बालमहोत्सवाच्या अनुभवानंतर मग आम्ही बालमजुरी विरोधी विश्वयात्रा कोल्हापुरात आयोजित केली. जगभरचे बालमजूर, त्यांच्यासाठी कार्य करणारे जगभरचे कार्यकर्ते कोल्हापुरीत दाखल झाले. अशा कितीतरी उपक्रमातून मी अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत संस्थेच्या चिरेबंदीला धक्के दिले. बर्लिनच्या भिंतीप्रमाणे ती चिरेबंदी जमीनदोस्त करण्याचं माझं स्वप्नच राहिलं. शासनाच्या यंत्रणेस बालकांचा पाजर फुटणं आज मितीसही शक्य नाही अशी त्यावेळी खात्री झाली आणि मीही डॉक्टर गोखल्यांप्रमाणे शस्त्र खाली ठेवली. नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्वप्नाप्रमाणे ज्या दिवशी या राज्याचा मुख्यमंत्री, बालकल्याण मंत्री संस्थेतला मुलगा होईल, त्याच दिवशी राज्यातील अनाथ मुलं खऱ्या अर्थाने सनाथ होतील. माझ्या 20 वर्षाच्या सातत्यपूर्ण धडपडीनं निर्माण झालेली अनाथ मुलांची पिढी आज शिक्षित, संस्कारित, प्रौढ होताना मी पाहतो. तेव्हा माझ्या स्वप्नांना एक साधार आश्वासक बळ लाभलं हे पाहून कृतकृत्यतेचा आनंद होतो. महाराष्ट्र परिवीक्षा आणि अनुरक्षण संघटना पुणे या संस्थेचा मी शासन नियुक्त अध्यक्ष म्हणून शासकीय बालकल्याण योजनांच्या एकीकरण आणि सुधारणांचं काम हाती घेतलं होतं. या संदर्भातील उच्चस्तरीय शासकीय अधिकाऱ्यांची एक बैठक मी जूनच्या मध्यास कोल्हापूरच्या बालकल्याण संकुलात योजली होती. बैठक चालू असताना एक अधिकारी 2 महत्वाच्या तारा आहेत म्हणून पोस्टमनला घेऊन आले. तारा भारत सरकारच्या कल्याण मंत्रालयाच्या होत्या. जपान सरकारच्या निमंत्रणावरूनच जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळात केंद्र सरकारनं माझी निवड केली होती आणि उलट टपाली स्वीकृती मागितली होती. क्षणभर मला खरंच वाटलं नाही, पण गेल्या 15 वर्षाच्या सातत्यपूर्ण सेवाभावी निरपेक्ष बालकल्याण कार्याची ती पोचपावती होती. फाउंडेशन फॉर द वेलफेअर अँड एज्युकेशन ऑफ द एशियन पीपल ही जपानमधील सेवाभावी संस्था दक्षिण व्हिएतनामच्या युद्धात अनाथ झालेल्यांचे संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण आणि पुनर्वसन कार्य करण्याच्या उद्देशानं ही संस्था डिसेंबर 1969 साली स्थापन झाली. हे कार्य पूर्ण झाल्यानंतर संस्थेनं आशियाई देशातील कल्याणकारी कार्यातील समन्वय आणि विचारविनिमय कार्य हाती घेतलं. ही संस्था प्रतिवर्षी विविध देशातील कार्यकर्ते निवडून त्यांना जपानचं बालकल्याण कार्य कसं चालतं हे समजावून देतं. एका अर्थाने निवडलेल्या कार्यकर्त्यांचा हा जपान सरकारतर्फे करण्यात आलेला गौरवच असतो. प्रवास, भोजन, निवास खर्च तर जपान करतोच, शिवाय व्यक्तिगत खर्चासाठी म्हणून 50,000 येनची बक्षिसी पण दिली जाते. त्यातून मला सिंगापूर, थायलंडमधील कार्यही समजून घेता आलं. जपानला जाणाऱ्या भारतीय शिष्टमंडळात माझ्याशिवाय केंद्रीय कल्याण मंत्रालय सचिव शशिभूषण, जम्मू आणि काश्मीर सरकारच्या महिला विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालक श्रीमती नसीम लंकर, डॉन बॉस्को अंबू इस्लाम सेवा संस्था मद्रासच्या रस्त्यावरील मुलांच्या कल्याण प्रकल्पाचे समन्वयक एन श्रीनिवासन आणि अमृतसरच्या सेंट्रल खालसा अनाथालयाचे प्रभारी आंखी भांगसिंह होते. नवी दिल्ली ते बँकॉक आणि बँकॉक ते टोकियो असा 9 तासांचा विमान प्रवास करून टोकियोच्या नारिता विमानतळावर उतरलो. 29 सप्टेंबर उजाडला तरी इथे मान्सून जोर धरून होता. बँकॉकला तर चक्रीवादळ घोंगावत असल्याचं ऐकलं होतं. हवेत गारठा होता. विमानतळावरच नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तानच्या शिष्टमंडळाची ओळख झाली. नारिता ते टोकियो हा चांगला 2.5 तासाचा बस प्रवास होता. या प्रवासात जपानचा नीटनेटकेपणा आणि नियोजन सर्वत्र जाणवत होतं. हॉटेल मियाको इंटरनॅशनलवर आमची उतरण्याची सोय होती. रात्रीच्या भोजनाच्या वेळ लक्षात आलं
की जपान हा मांसाहारी, खरं तर मत्स्याहारी देश. इथं शाकाहारी कल्पना कोणाच्याच गावी नाही. भाषेच्या अडचणीमुळं मागवलेल्या भातातही पोर्क, डुकराचं मांस असल्याचं लक्षात आलं आणि उपाशी झोपायची नामुष्की पत्करण्याशिवाय उपायच उरला नाही. विमानतळावर उतरताच यजमान संस्थेनं हातात 8 दिवसांचा कार्यक्रम सोपवला होता. तो वाचतानाच लक्षात आलं की आपणास जपानमध्ये ही मंडळी सुईच्या काट्यावर नाचवल्याशिवाय राहणार नाहीत. जपानच्या 10 दिवसाच्या दौऱ्यात आम्ही टोकियो, क्योटो, नारा यासारख्या शहरातील अनाथ, मतिमंद, वृद्ध, अपंग कल्याणाचं कार्य पाहिलं. हे कार्य पाहत असताना वाटेतील तोडाजी किंकाकुजी हेइन-जिंगू श्राईन येथील जगप्रसिद्ध बुद्ध मंदिरं आणि त्यांचे सामाजिक उपक्रम पाहिले. जपान संस्कृतीचा परिचय देणारे टी सेरिमनी, किमोनो शो यासारखे उपक्रम माझ्या चांगले लक्षात आहेत. जपानच्या दौऱ्यात मी फुकुईकाई हे वृद्ध आणि अपंगांचं कल्याण आणि उपचार केंद्र, आंतरराष्ट्रीय निर्वासित सहाय्य केंद्र, क्योटोचे बालकल्याण कार्य, अपंग पुनर्वसन केंद्र, नारातील मतिमंद विकास केंद्र, वृद्ध सेवा संस्था, बालकल्याण केंद्र, महिला समुपदेशन केंद्र, सामाजिक विमा कार्य, तोडाजी येथील अपंग बालकांचे उपचार कार्य, एरिनकाई येथील वृद्ध शुश्रूषा केंद्र, मतिमंद विकास संस्था, अनाथ विद्यार्थी गृह, बालवाडी, अनाथ विद्यार्थी सेवा केंद्र, एक सदस्यीय परिवार सहाय्य केंद्र, बालरंजन केंद्र इत्यादी पाहिले, अभ्यासले. त्यातून जपानच्या एकूणच कल्याणकारी कार्याचा आवाका माझ्या लक्षात आला आणि मी अवाक झालो. फाउंडेशन फॉर द वेलफेअर अँड एज्युकेशन ऑफ द एशियन पीपल या संस्थेच्या निमंत्रणावरून भारत सरकारनं जे उच्चस्तरीय शिष्टमंडळ जपानला पाठवलं होतं त्याच्या अभ्यास दौऱ्याचा विषयच मुळी ऑर्फन अँड फादरलेस फॅमिली असा होता. प्रथम दर्शनी विचित्र वाटणारा विषय, पण जपानमधील वेगवेगळ्या सामाजिक संस्था पाहत असताना माझ्या लक्षात आलं की तिथं अनाथ हा शब्द फार व्यापक अर्थानं निराधार, गरजू, संकटग्रस्त, वंचित, पुनर्वसनक्षम अशा आशयानं वापरला जातो. त्यामुळं अनाथ, निराधारांबरोबरच मतिमंद, अपंग, वृद्ध, अंध, युद्धग्रस्त अशा अनेक घटकांच्या संदर्भात तिथं चालणारे संगोपन, शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसन कार्य पाहता आलं. 1990ला असंच कार्य फ्रान्स, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, इटाली, जर्मनी, लक्झेंबर्ग, बेल्जियम, इंग्लंड, नेदरलँड सारख्या देशातूनही पाहिलं होतं. जपानमधील मतिमंदांचं संगोपन आणि पुनर्वसन कार्य हे जवळपास युरोपसारखंच आहे, पण त्यांच्या कार्यपद्धतीत मात्र बदल आहे. युरोपामध्ये अनाथ, मतिमंद, वृद्ध, अपंग यांच्या स्वतंत्र संस्था आहेत. जपाननं आपल्या कल्याणकारी कार्याची रचना एकात्मिक ठेवली आहे. सामाजिक प्रश्न सोडवण्याचा दृष्टिकोन सर्वसमावेशक आणि सर्वस्पर्शी आहे. त्यामुळं जपानच्या एकाच सामाजिक संस्थेत तुम्हाला मतिमंद, वृद्ध, अपंगांचं कार्य केलेलं आढळेल. या साऱ्यामागे असलेल्या साधन संपत्तीचा अधिकाधिक उपयोग करण्याचं जसं धोरण आहे तसंच ते कामाची द्विरुक्ती टाळण्याचं पण. त्यामुळं विभागामध्ये एखादी संस्था असते आणि तिथं संस्थात्मक आणि संस्थाबाह्य सेवा एकत्रितपणे पुरवल्या जातात. गरजूंना एका छत्राखाली सर्व सेवा पुरवण्याचा त्यांचा प्रयत्न भारतासारख्या गरीब देशानं विना विलंब आत्मसात करण्याची गरज आहे. एका शहरात 3 शाळा सुमार दर्जाच्या चालवण्यापेक्षा एक शाळा सर्व सोयींनी युक्त चालवणं हे लाभार्थींच्या हिताचं होईल असं मला वाटतं. युरोप आणि आशिया खंडातील ज्या देशांचं कार्य मी पाहिलं, अभ्यासलं, त्यावरून
आपण कल्याणकारी कार्य प्राथमिक स्तरातच करतो हे लक्षात आल्यावाचून राहत नाही. थायलंड, सिंगापूर सारखे छोटे देश जे करू शकतात ते आपण का नाही करायचं? प्रश्न साधारणपेक्षा दृष्टिकोन विकासाचा अधिक आहे. हाँगकाँग एवढंसं छोटं बेट, पण जगात सर्वाधिक दर्जेदार कल्याणकारी कार्य करणारा देश म्हणून झालेला लौकिक, आपण त्याचा अभ्यास करायला हवा. तिथं सामाजिक कायदे आहेत, कायद्यातच संस्थांची तरतूद आहे, त्यात संस्थांचे स्वरूप, कार्यपद्धती, दर्जा, सेवांची सूची, शाश्वती या सर्व गोष्टी अंतर्भूत असतात. आपल्याकडे असा एकही सामाजिक कायदा नाही की ज्यात सेवांची शाश्वती आहे. जपाननं दुसऱ्या महायुद्धानंतर 1945ला आपली नवी घटना तयार केली. त्यात त्यांनी काही गोष्टी नव्यानं स्वीकारल्या आणि गेल्या 50 वर्षात त्या तंतोतंत अंमलात आणल्या. जपानच्या घटनेनं लोकांना स्वास्थ्ययुक्त जीवन जगण्याचा हक्क प्रदान केला. त्यामुळं आरोग्य उपचारांच्या सेवा पुरवणं हे या शासनाचं कर्तव्यच झालं. धर्मादाय कार्यावर एक पै न खर्च करण्याचा त्यांनी स्वीकारलेला दंडक विचार करण्यासारखा आहे. प्रत्येकास विकासाची समान संधी देण्याचा तिथे कायदाच आहे. हा देश स्वतःला कल्याणकारी मानतो, त्यामुळं प्रत्येक नागरिक दुहेरी निवृत्ती वेतन मिळवतो. एक स्वकष्टार्जित आणि दुसरं राष्ट्रीय. राष्ट्रीय सहाय्य योजना आणि सामाजिक सुरक्षा योजनातून गेल्या 50 वर्षात लोकांना इतकं स्वास्थ्य आलं आहे की तेथील सरासरी वयोमान 80 वर्ष झालंय. वृद्ध, अपंग, मतिमंदांच्या संगोपन आणि पुनर्वसन कार्यात ते सर्वाधिक खर्च करतात. जपानचा सर्वाधिक नफा हा स्वयंचलित यंत्र उद्योगातून मिळतो. त्यांनी ठरवूनच टाकलाय की या उद्योगात जेवढी उलाढाल होईल तितकी उलाढाल कल्याणकारी कार्यासाठी करायची. त्यामुळं गेल्या 50 वर्षात कल्याणकारी कार्यावर केला जाणारा खर्च तिप्पट झाला. आपल्याकडे तो दर योजनेत उत्पन्नाच्या प्रमाणात कमी होतो आहे, ही चिंतनीय बाब आहे. जपानमधील कोणतीही कल्याणकारी संस्था शासन चालवत नाही. शासन फक्त त्या नियंत्रित करते. राज्य, जिल्हे निधी देतात. तिथं सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थांना सोशल कोऑपरेशन फाउंडेशन असं म्हणतात. संस्था विना नफा संस्था म्हणून चालवणं बंधनकारक असतं. या आणि अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या समजून घेतल्याशिवाय आपणास तिथं संस्था अशा सेवा कशा देऊ शकतात हे समजू शकणार नाही.